ज्योतिबा फुले अमर रहे, सावित्रीबाई ज्योतिबा फुले अमर रहे, महात्मा ज्योतिराव फुले अमर रहे, प्रकाश आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, आंबेडकर परिवार जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, आवाज दो जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, महात्मा ज्योतिराव फुले को भारत रत्न मिळाले वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपूरच्या टाटा मार्केट परिसरामधली महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून थेट आपल्याशी मान्यवर साहेब जुळलेले आहे. जाणून घेऊयात त्यांचं कसं काही नाही. सरांना पाहिजे असं का? मी वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अध्यक्ष रवी शेंडे आज ज्या महात्मा फुले दाम्पत्यानं ह्या विषम परिस्थितीमध्ये इंग्रजांच्या काळात अतिशय विषम परिस्थिती असतानाही ते शिक्षणाचे अधिकार वंचित पीडित शोषित बहुजनांना ज्यांना मिळत नव्हते अशा पीडित शोषित वंचितासाठी पहिली शाळा शिक्षणाचे पहिले दार जर उघडले असतील त्या देशामध्ये तर ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे दारे आपल्यासाठी वंचितासाठी शोषितांसाठी उघडी केली आहेत. आणि आज हा शोषित पीडित वंचित आज भारताच्या राष्ट्रपती बनतो, भारताच्या गृहमंत्री बनतो आणि IAS IPS बनतो, डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर बनतो. हे फक्त शक्य झालं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षामुळे. आणि त्याला सोन्याची चादर चढवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या स्वतंत्र भारताचे संविधान लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून या शिक्षणासाठी संघर्ष करून संपूर्ण भारतीय समाजाला वंचित पीडित शोषितांना शिक्षणाची दारे उघडे करून त्यांचे अधिकार त्यांना मिळवून दिले. म्हणून आपण आज बघतोय काय अवस्था आहे या महात्मा ज्योतिराव फुले मार्केटची. आतमध्ये जाऊन पहा, बाहेर पहा, काही मेंटेनन्स नाही, काही नाही. म्हणून महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याची मागणी अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत. ऐरे गैरे नक्तू गैऱ्यांना इथं भारतरत्न दिला जाते, परंतु ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या पीडित शोषित वंचितासाठी शिक्षणाची दारे उघडे करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं, शिक्षणाची दारे उघडे केली, त्यांचा अधिकार मिळवून दिला. आणि आज सुद्धा हे लोक महात्मा फुले दाम्पत्यांना भारतरत्न देत नाही. आणि जोपर्यंत भारतरत्न मिळणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीतर्फे हा संघर्ष सुरू राहील. महात्मा ज्योतिराव फुले अमर रहे, महात्मा ज्योतिराव फुले अमर रहे, सावित्रीबाई फुले अमर रहे. फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे, फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, प्रकाश आंबेडकर संघर्ष करो, प्रकाश आंबेडकर संघर्ष करो, महात्मा सभा जिंदाबाद. थेट आपल्याशी मान्यवर नलिनी खांडेकर मॅडम सुद्धा जुळलेले आहे. जाणून घेऊया त्यांचं काय नाही. मॅडमला पैसे द्या सगळं. आज आम्ही इथे कॉटन मार्केटला महात्मा फुले जयंती साजरी करण्याकरिता नवा आणि माल्यार्पण झालं आहे. त्यांनी शिक्षणाचे जे दारे मुलींसाठी उघडून दिले, त्याच्यामुळे आज आम्हाला जी सुभाष मिळाली आहे, त्याच्यामुळे आम्हाला सर्व स्वातंत्र्य मिळाले आहे. पण त्या मधोमधी काळामध्येही त्यांना जेवढा त्रास झाला, त्यांना जे शाळा सुरू केल्या, महामागासाठी अस्पृश्यासाठी शाळा सुरू केल्या, तरी पण ते प्रामाणिकपणे त्यांच्या मागे जे लावलं की ते शाळा बंद झाल्या पाहिजे. पण तरी पण ज्योतिराव फुले डगमगले नाही आणि त्यांनी त्या शाळा तशाच सुरू ठेवल्या आणि समाजाची आणि स्त्रियांची प्रगती केली. आजही एवढ्या वर्षानंतरही त्यांचे विचार आणि जे त्यांनी शाळा वगैरे काढल्या ते लोकांपर्यंत
त्याला सुद्धा त्यांनी स्थगित करण्यात आलं, त्याचा स्टे आणला नाही. म्हणजे जे महापुरुष जन्माला आले त्यांचे विचार सामान्य जनतापर्यंत पोहोचण्याचा जो एक माध्यम आहे पिक्चर, कारण की आपण काही लोकांपर्यंतच आपले विचार सांगू शकतो, पण पिक्चरच्या माध्यमातून ते जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तो माध्यम सुद्धा त्यांना नको आहे आणि त्यांनी त्या पिक्चरवर स्टे आणलेला आहे. त्याच्यामुळे आज पुण्यामध्ये जे वंचितकडून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर त्यांचे ते नारी निदर्शनाचा कार्यक्रम आहे आणि सेन्सर बोर्डला सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की जिथलेही जे दृश्य त्यांनी जे कट केले आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण व्यवस्थेची मनोवेगळी व्यवस्था दाखवलेली आहे, ते आम्हाला पूर्ण पिक्चर दाखवायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण जगभर सुद्धा तो पिक्चर टॅक्स फ्री करायची अशी मागणी आमची श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ते मागणी करत आहेत. आम्ही सुद्धा त्यांच्या समन्वयार्थ इथे नारी निर्देशन करू आणि तो पिक्चर टॅक्स फ्री झाला पाहिजे आणि सर्व जनसामान्यपर्यंत त्यांचे विचार पोहोचले पाहिजे हे वंचित बहुजन आघाडी करून मागतो. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज निश्चितच आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे थोर असं कार्य केले त्यांच्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना भारतरत्न मिळावा अशी विशेष मागणी करण्यात आली आहे. ब्राह्मण संस्कृतीचा पुन्हा निषेध होतो का हे सेन्सॉर बोर्ड जे आहे भारताचं, या भारताच्या सेन्सॉर बोर्डनं महात्मा फुलेवर जो पिक्चर बनवला त्या पिक्चरामध्ये त्यांनी बरेच सारी खात्री लावली आहे आणि तो पिक्चर रिलीज होत नाही होत आहे. महात्मा फुले चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचा निषेध होतो. महात्मा फुले चित्रपटाला विरोध करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीचा निषेध असो. महात्मा फुले चित्रपटाला विरोध करणाऱ्या मनुवादी लोकांचा निषेध असो. महात्मा फुले चित्रपट टॅक्स फ्री झालाच पाहिजे. महात्मा फुले चित्रपट टॅक्स फ्री झालाच पाहिजे. आवाज दो, आवाज दो. फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे. फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे. प्रकाश आंबेडकर संघर्ष करो. प्रकाश आंबेडकर संघर्ष